नमस्ते, कैसे हो सब लोग। ये प्रश्न में कक्षा में सभी समय पूछते रहते आप लोगों से, उस समय बहुत खुशी से एक साथ आप लोग बढ़िया, बहुत अच्छा ये सब कहते हैं। अभी केवल मैं कैमरा को देखकर ये सब पूछते हैं, लेकिन मुझे भरोसा है आप घर पे बैठकर ज़रूर कहेंगे ठीक है, खुशी है, बढ़िया, ऐसे ऐसे, है ना। मुझे ऐसा लगता है आप सब घर में बहुत खुशी से रहते हैं, है ना। पिछले कक्षा में हम लोग निज भाषा उन्नति है पाठ भाग में सूरीनाम की यात्रा के बारे में पढ़ा है। उसमें हम 3 अनुच्छेद पढ़ा है। केवल चोटी भाग में आपको पढ़ने के लिए दिया और छोटी छोटी प्रश्न भी दिया था। कई लोग वो लिखकर मुझे भेज दिया है, कुछ लोग नहीं दिया, लेकिन मुझे विश्वास है ज़रूर आप लोग जल्दी से जल्दी वो मुझे भेज दूंगा। वो सही है क्या? ठीक है। तो पिछले कक्षा में क्या क्या पढ़ा है ये सब समझकर आपके सामने प्रस्तुत करने के लिए आपके बीच में से एक छात्र आज यहाँ उपस्थित हैं। वो सबसे पहले तो आपको याद है आपके बीच में से साइंस विभाग में सागर वो पाठ भाग का माने क्या क्या पढ़ा ये सब बता दिया है, उसका आशय आपके सामने प्रस्तुत किया है। लेकिन आज कॉमर्स विभाग में एक लड़की आपके सामने प्रस्तुत करेंगे। ये लड़की की और एक विशेषता भी है, वो मज़ेदार कविता प्रस्तुत करने भी बहुत पसंद है। कई मज़ेदार कविता लिखा है, कहा है और मेरे पास भी प्रस्तुत किया है, मुझे भी बहुत पसंद है। तो वो पिछले कक्षा में जो पढ़ा है वो सब आज आपके सामने प्रस्तुत करेंगे। सुनिए आप लोग। सूरीनाम में पहला दिन। सूरीनाम एक जगह है, इस दक्षिण अमेरिका के उत्तर पूर्वी तट पर स्थित है। सूरीनाम की राजभाषा डच है। प्रथम अनुच्छेद में लेखक कहते हैं भूमध्य प्रदेशों में भीषण गर्मी लगती है, साथ साथ बारिश भी। यहाँ प्रकृति पूरी तरह से हरियाली से ढक हुआ था। दूसरे अनुच्छेद में सूरीनाम की प्राकृतिक सौंदर्य विमान से प्रत्यक्ष रूप से लेखक देख रहे हैं। नीला जल, घने बादल और हरियाली ऐसा लेखक देख रहा था। तीसरे अनुच्छेद में विमान धीरे धीरे धरती को उतर लगा। 20,000 किलोमीटर की यात्रा के बाद सूरीनाम पहुंचने पर उन्हें सुकून का अनुभव हुआ। सुनाया गया, कैसे लगा? बहुत अच्छी तरह से प्रस्तुत किया गया। बहुत छोटी बात है, वो ठीक तरह से समझकर वो आपके सामने प्रस्तुत किया है। तो अगला बार आप लोगों से किसी एक को ऐसा अवसर ज़रूर दूंगा। सब तैयार होना है, किसी न किसी दिन में किसी को बुलाएंगे, तो ज़रूर तैयार होकर जल्दी से जल्दी ऐसे अच्छी तरह से आप लोग प्रस्तुत करना है, ठीक है। तो पाठ का बाकी भाग सुनिए। जिस हिंदी को भोजपुरी अवधि के रूप में हनुमान चालीसा तथा रामचरितमानस आदि धर्म ग्रंथों के माध्यम से भारत से जाते समय वे ले गए थे अपने साथ, और जिसे उन्होंने तूफान के बीच दिए की तरह जलाए रखा, आज 130 साल बाद वो एक नए रूप में साकार होकर उपस्थित हो रहा है। उसका वैश्विक स्वरूप उभर रहा है। वो अब गिरमिटिया श्रमिकों की ही नहीं, शासकों, राष्ट्राध्यक्षों की भी भाषा बन गई है, जो संसार के 120 देशों में किसी न किसी रूप में अपनी उपस्थिति का एहसास जता रही हैं। देखो, इसमें ऐसे कहते हैं कि जिस हिंदी को भोजपुरी अवधि, आप लोग सबसे पहले मैं बता दिया था वो हिंदी की बोलियां 17 बोलियां होते हैं, उसमें प्रमुख हैं भोजपुरी और अवधि। इन दोनों बोलियों में जो धर्म ग्रंथ लिखा गया है हनुमान चालीसा तथा रामचरितमानस। हनुमान चालीसा माने हनुमान चालीसा हनुमान को श्री राम के एक आदर्श भक्त के रूप में चित्रित अवधी भाषा में लिखित 40 चौपाइयों की रचना है। इसके रचयिता तुलसीदास हैं। चौपाई माने 16 മാത്രവും की एक छंद है। छंद വൃത്തം 16 അക്ഷരങ്ങൾ അടങ്ങിയിട്ടുള്ള ഒരു വൃത്തത്തിനെയാണ് പൊതുവെ ചാലിസ എന്ന് ചൗപായി എന്ന് പറയുന്നത്. അങ്ങനെ 40ഓളം വരികൾ അടങ്ങിയിട്ടുള്ളതാണ് ഈ ഹനുമാൻ ചാലിസ എന്ന് പറയുന്നത്. അതുപോലെ തന്നെ रामचरितमानस माने तुलसीदास द्वारा अवधी भाषा में लिखित राम कथा पर आधारित महाकाव्य है रामचरितमानस। केरल में किस प्रकार रामायणम हम तो इस्तेमाल कर रहे हैं, कितना प्रधानता देते हैं, उसी प्रकार उत्तर भारत में पूरा सा पूरा लोग
ये रामचरितमानस नामक किताब को बहुत ज़्यादा प्रधानता देते हैं, वो धर्म ग्रंथों के रूप में वो तो माना जाता है। ठीक है, तो ये दोनों ग्रंथ यहाँ से जाते वक्त जो भारत लोग ले गया है वो वहाँ पे सूरीनाम में जाकर वो तो तूफान के बीच में जलाए गए माने दिए के जैसे वो तो उसे संरक्षण करता है। ये बात मैं एक बार भी बता दूंगा, हनुमान चालीसा तथा रामचरितमानस आदि धर्म ग्रंथों के माध्यम से भारत से जाते समय ले गए थे अपने साथ, और जिसे उन्होंने तूफान के बीच, तूफान കൊടുങ്കാറ്റിൻ്റെ ഇടയിൽ ഒരു വിളക്ക് കൊളുത്തി വയ്ക്കുകയാണെന്നുണ്ടെങ്കിൽ യാതൊരു സംശയമില്ല, നമുക്കതറിയാം, അത് അണഞ്ഞു പോവും, കെട്ടുപോവും. പക്ഷേ ഇവിടെ ആ കൊടുങ്കാറ്റിൻ്റെ ഇടയിൽ കൊളുത്തി വെച്ചിട്ടുള്ള വിളക്കിനെ ഏത് രീതിയിലാണോ കെടാതെ സംരക്ഷിക്കുന്നത്, അതുപോലെ ഭാരതത്തിൽ നിന്ന് കൊണ്ടുപോയിട്ടുള്ള ധർമ്മഗ്രന്ഥങ്ങളെയും, ധർമ്മഗ്രന്ഥം കൊണ്ടുപോയി എന്ന് പറഞ്ഞാൽ അതിൻ്റെ കൂടെ ഭാഷ, ഹിന്ദി ഭാഷയെ കൊണ്ടുപോയി, ആ ഭാഷയെ അവിടെ സംരക്ഷിച്ചു എന്നുള്ളതാണ് ഇതിൽ സൂചിപ്പിക്കുന്നത്. അതുകൊണ്ടാണ് तूफान के बीच दिए की तरह जलाए रखा എന്ന് പറഞ്ഞിട്ടുള്ളത്. आज 130 साल बाद वो एक नए रूप में, ഇന്ന് 130 വർഷങ്ങൾക്ക് ശേഷം അതിന് പുതിയ രൂപത്തിൽ സാകാർ ഹോക്കർ, അതിന് പുതിയ ആകാരം ഉണ്ടാക്കിയിട്ട്, രൂപം ഉണ്ടാക്കിയിട്ട് ഉപസ്ഥിത റഹാ ഹെ, അതിനെ അവിടെ പ്രസന്റ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഉസ്കാ വൈശ്വിക് സ്വരൂപ് ഉഭർ റഹാ ഹെ, അത് ഇന്ന് യൂണിവേഴ്സൽ തലത്തിൽ വരെ ഉയർന്നു വന്നിട്ടുണ്ട്. വോ അബ് ഗിർമിറ്റിയ ശ്രമിക്കോ കി ഹി നീ, അത് ഇന്ന് കരാർ അടിസ്ഥാനത്തിൽ തൊഴിൽ ചെയ്യുന്ന സാധാരണ ലേബേഴ്സിൻ്റെ ഇടയിൽ മാത്രമല്ല, ശാസകവും ഭരണകർത്താക്കളുടെ ഇടയിൽ, രാഷ്ട്രാധ്യക്ഷവും ലീഡേഴ്സ് ആയിട്ടുള്ള മന്ത്രിമാരെ പോലെയുള്ള ആൾക്കാരുടെ ഇടയിൽ, രാഷ്ട്രാധ്യക്ഷവും ക്യൂബി ഭാഷ ബൻഗൈ ഹെ, അങ്ങനെയുള്ള ആൾക്കാരുടെ ഇടയിലത്തെ ഭാഷ പോലുമായി തീർന്നിട്ടുണ്ട്. जो संसार के 120 देशों में किसी न किसी रूप में अपनी उपस्थिति का एहसास जता रही हैं. അത് ഇന്ന് ഏകദേശം 120ഓളം ദേശങ്ങളിൽ, രാജ്യം 120ഓളം രാജ്യങ്ങളിൽ ഒരു രീതിയിൽ അല്ലെങ്കിൽ മറ്റൊരു രീതിയിൽ, കിസി പ്രകാർ ഏതെങ്കിലും ഒരു തരത്തിൽ അത് ഇന്ന് പ്രചാരത്തിലായിട്ടുണ്ട്, അവിടെയൊക്കെ അത് വ്യാപിച്ചിട്ടുണ്ട്. ठीक है, समझ में आता है क्या? तो अगला अनुच्छेद देखो. मॉरिशस, त्रिनिदाद, ब्रिटेन के पश्चात विश्व हिंदी सम्मेलनों की ये 7वीं यात्रा है, 7वीं मंजिल. 130 साल पहले जो प्रथम भारतीय श्रमिक यहाँ आए थे, उनके आगमन की स्मृति में इस हिंदी महापर्व का आयोजन हो रहा है. भारत के अलावा अनेक देशों के हिंदी लेखक, हिंदी प्राध्यापक, हिंदी प्रचारक, हिंदी सेवी अपनी उपस्थिति का एहसास जता रहे हैं. मॉरिशस, त्रिनिदाद, ब्रिटेन ഈ രാജ്യങ്ങൾക്ക് ശേഷം വിശ്വ ഹിന്ദി സമ്മേളനോക്ക് ये 7वीं यात्रा है. विश्व हिंदी സമ്മേളനത്തിൻ്റെ ഇത് 7ാമത്തെ യാത്രയാണ്. 7वीं मंजिल, 7ാമത്തെ ലക്ഷ്യമാണ്. 130 साल पहले जो प्रथम भारतीय श्रमिक यहाँ आए थे, उनके आगमन की स्मृति में इस हिंदी महापर्व का आयोजन हो रहा है. ഏകദേശം 130ഓളം വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇവിടുന്ന് പോയി അവിടെ എത്തിയിട്ടുള്ള, ഈ സൂരിനാമിൽ എത്തിയിട്ടുള്ള ഭാരതീയരായിട്ടുള്ള ലേബേഴ്സിൻ്റെ, തൊഴിലാളികളുടെ ആഗമൻ കി സ്മൃതിമേ, അവരുടെ വരവിൻ്റെ ഓർമ്മയായിട്ടാണ് ഹിന്ദി സമ്മേളനം അവിടെ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഹിന്ദി മഹാപർവ്, ഹിന്ദി മഹോത്സവം ആയോജൻ ഹോ റഹാ ഹെ, അതിൻ്റെ ക്രമീകരണങ്ങൾ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്, അതിൻ്റെ പ്രോഗ്രാം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഭാരത് കെ അലാവ അനേക് ദേശോं के हिंदी लेखक, ഭാരതത്തിൽ നിന്ന് കൂടാതെ മറ്റു ദേശങ്ങളിൽ നിന്ന്, മറ്റു രാജ്യങ്ങളിൽ നിന്നുള്ള ഹിന്ദി ലേഖകരുണ്ട്, എഴുത്തുകാരുണ്ട്, ഹിന്ദി പ്രാധ്യാപക്, ഹിന്ദി ലെക്ചേഴ്സ് ഉണ്ട്, ഹിന്ദി പ്രചാരക്, ഹിന്ദി പ്രചാരകന്മാരായിട്ട് വരുന്ന ആരൊക്കെ വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ, പുതിയ കേരളത്തിൽ തിരുവനന്തപുരത്ത് ഹിന്ദി പ്രചാര സഭ ഉണ്ട്. അതിൽ നിന്നും ഹിന്ദി പഠിച്ച് ഇറങ്ങിയിട്ടുള്ള, ഹിന്ദി പ്രചരിപ്പിക്കാൻ വേണ്ടി ഇറങ്ങിയിട്ടുള്ള ഹിന്ദി പ്രചാരകന്മാരായിട്ടുള്ള ആൾക്കാർ. അതുപോലെ തമിഴ്നാട്ടിൽ ദക്ഷിണ ഹിന്ദി പ്രചാര സഭ മദ്രാസ് ആസ്ഥാനമായിട്ടുള്ളതാണ്. അവിടുന്ന് ഇതുപോലെ ഇറങ്ങിയിട്ടുള്ള ദക്ഷിണ ഭാരതത്തിൽ മുഴുവൻ ഹിന്ദി പ്രചരിപ്പിക്കാൻ വേണ്ടി ഇറങ്ങിയിട്ടുള്ള പ്രചാരകന്മാർ, അതാണ് ഹിന്ദി പ്രചാരകൻ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. അപ്പോൾ അങ്ങനെ ഹിന്ദി പ്രചാരകന്മാരായിട്ടുള്ള ആൾക്കാർ, ഹിന്ദി സേവി, ഹിന്ദിയോട് ഇഷ്ടമുള്ള ആൾക്കാർ അപ്പനി ഉപസ്ഥിതി കാ ആസാസ് ജതാ റഹാ ഹെ, അവരെല്ലാം അവിടെ തൻ്റെ പ്രസൻസ് കാണിച്ചിട്ടുണ്ട്. ഉപസ്ഥിതി കാ ആസാസ്, അവരുടെ പ്രസൻസ് ഫീൽ അവിടെ ഉണ്ടാക്കി. लगभग 4.5 लाख आबादी वाले इस देश में, जिसके 37% लोग भारतीय मूल के हैं, सर्वत्र भारतीय ही भारतीय दिख रहा है. पाराभारिमो शहर सूरीनाम ही नहीं, एक भारतीय शहर जैसे लग रहा है. ഏകദേശം 4.5 ലക്ഷത്തോളം ജനസംഖ്യയുള്ള ഈ പ്രദേശത്ത് എവിടെ നോക്കിയാലും നമുക്ക് ഭാരതീയരെ മാത്രമേ കാണാൻ കഴിയുന്നുള്ളൂ.
പാരാഭാരിവോ ഷഹർ സൂരിനാം ही नहीं, ഈ പാരാഭാരി ഷഹർ എന്ന് പറയുന്നത് സൂരിനാം എന്ന പേരിലല്ല അറിയപ്പെടുന്നത്, ഭാരതീയ ഷഹർ ജൈസ ലഗ് രഹാ ഹൈ, ഭാരതീയ പട്ടണം എന്നുള്ള രീതിയിലാണ് അവിടെ അറിയപ്പെടുക തന്നെ ചെയ്യുന്നത്. अभी देखो यहाँ पे ऐसा एक प्रश्न है, पाराभारिवो शहर लेखक को भारतीय शहर जैसा क्यों लगा? क्यों लगा? क्योंकि यहाँ पे 4.5 लाख आबादी होते हैं तो भी उसमें 37% भारतीय ही हमें देख सकते हैं, इसलिए पाराभारी शहर को भारतीय शहर जैसे हमें लगता है. दिनांक 6 जून को प्रातः सम्मेलन का शुभारंभ करते हुए सूरीनाम के अफ्रीकी मूल के राष्ट्रपति रोनाल्डो वेनेस्तियन ने अपने उद्बोधन में कहा था, सूरीनाम और भारत के बीच प्रगाढ़ आत्मीय संबंध है. वो दिनांक 6 पे दिनांक 6 पे माने ജൂൺ 6-ാം തീയതി രാവിലെ തന്നെ സമ്മേളനം തുടങ്ങുന്ന സമയത്ത് തന്നെ സൂറിനാമിലെ ആഫ്രിക്കക്കാരനായിട്ടുള്ള സൂറിനാമിലെ ആഫ്രിക് മൂൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ തന്നെ ആഫ്രിക്കയിൽ നിന്ന് വന്ന് സൂറിനാമിൽ സ്ഥിരമായിട്ടുള്ള അവിടുത്തെ രാഷ്ട്രപതി റൊണാൾഡോ വെനസ്റ്റിയാനെ അദ്ദേഹത്തിൻ്റെ പ്രസംഗത്തിൽ പൊതുവെ എടുത്തു പറയുകയും ചെയ്തു, ഭാരതവും അതുപോലെ തന്നെ സൂറിനാം തമ്മിൽ ആത്മീയ ബന്ധം ഉണ്ട് എന്നുള്ളത്. अब देखो ये पोस्टर, ये पोस्टर समझकर इसी प्रकार और एक पोस्टर आपको तैयार करना है, वो तैयार करके मुझे भेज देना है. बहुत अच्छा पोस्टर हमारा ये डिस्नी गुरु चिल चैनल पे में ज़रूर प्रस्तुत करेंगे. तो अच्छी तरह से अपलोड करना है, तो बहुत अच्छा पोस्टर में उसमें से ले लूँगा, ठीक है, और हमारा यूट्यूब चैनल में प्रस्तुत करेंगे. सब तो तैयार होना है, ठीक है. तो बाकी देखो, दोनों देश अनेक अर्थों में एक दूसरे से गहरे जुड़े हैं. दोनों के बीच पुराने भाषाई संबंध हैं. भाषा भावों की अभिव्यक्ति का सशक्त माध्यम होती है. हिंदी की जननी संस्कृत की अपनी विशेषताएं हैं. उसके साथ साथ आज विश्व की एक प्रमुख भाषा के रूप में हिंदी भी उभर रही है. सूरीनाम में हिंदी के प्रचार प्रसार में हिंदी को आम आदमी तक पहुंचाने में हिंदी फिल्मों तथा संगीत का भी विशेष योगदान रहा है. हिंदी चलचित्रों के प्रति सूरीनाम के भारतवासियों का ही नहीं, अन्य सूरीनामी लोगों का भी गहरा लगाव है. दोनों देश अनेक अर्थों में एक दूसरे से गहरे जुड़े हैं. രണ്ട് രാജ്യങ്ങൾ തമ്മിൽ പല കാര്യങ്ങൾ കൊണ്ടും ഒന്നിനോടൊന്ന് കൂട്ടിച്ചേർന്ന് കിടക്കുന്നതാണ്. दोनों के बीच पुरानी भाषाई संबंध है. രണ്ട് ദേശങ്ങളിലും രണ്ട് രാജ്യങ്ങളിലും പഴയ ഭാഷാ സംബന്ധമായിട്ടുള്ള ഒരു ബന്ധം ഉണ്ട്. ഭാഷാ ഭാവം की अभिव्यक्ति का सशक्त माध्यम होती है. ഭാഷ എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ ഭാവങ്ങൾ പ്രകടിപ്പിക്കാനുള്ള ഒരു സശക്തമായിട്ടുള്ള ഒരു ഉപാധിയാണ്, ഒരു മാധ്യമമാണ്. ഹിന്ദി की जननी संस्कृत की अपनी विशेषताएं हैं. ഹിന്ദിയുടെ ജനനിയായിട്ടുള്ള അമ്മയായിട്ടുള്ള സംസ്കൃത ഭാഷത്തിന് അതിൻ്റേതായിട്ടുള്ള വിശേഷതകളുണ്ട്. उसके साथ साथ आज विश्व की एक प्रमुख भाषा के रूप में हिंदी भी उभर रही है. അപ്പോൾ അതുപോലെ തന്നെ സംസ്കൃത ഭാഷയ്ക്ക് എത്രത്തോളം പ്രാധാന്യം കൊടുത്തിട്ടുണ്ട് ഒരു അമ്മ എന്ന രീതിയിൽ, അതേപോലെ ഇന്ന് ഹിന്ദി ഭാഷ ഇന്ന് ലോകത്തെ എല്ലാ ഭാഗത്തും പ്രശസ്തി ആർജിച്ച് മുന്നോട്ട് വന്നുകൊണ്ടേ ഇരിക്കുകയാണ്. सूरीनाम में हिंदी के प्रचार प्रसार में हिंदी को आम आदमी तक पहुंचाने में हिंदी फिल्मों तथा संगीत का भी विशेष योगदान रहा है. അപ്പോൾ ഹിന്ദി ഭാഷ സൂരിനാമിലുള്ള എല്ലാ ജനങ്ങൾക്ക്, സാധാരണ ജനങ്ങളിലേക്കൊക്കെ എത്താൻ വേണ്ടിയിട്ടും അവരിൽ ഈ ഹിന്ദി പ്രചാരണം നടത്താൻ വേണ്ടിയിട്ടും ബ്രോഡ്കാസ്റ്റ് ചെയ്യാൻ വേണ്ടിയിട്ട് അവിടെ ഹിന്ദി സിനിമകളും ഹിന്ദി പാട്ടുകളൊക്കെ കൂടുതലായിട്ട് അവിടെ പ്രസിദ്ധീകരിക്കുന്നുണ്ട്, അവിടെ മുഴുവൻ ബ്രോഡ്കാസ്റ്റ് ചെയ്യുന്നുണ്ട്, അതുപോലെ തന്നെ അവിടെ മുഴുവൻ കാണിച്ചു കൊടുക്കുന്നുണ്ട്. ഹിന്ദി ചലച്ചിത്रों के प्रति सूरीनाम के भारतवासियों के ही नहीं, अन्य सूरीनामी लोगों का भी गहरा लगाव है. സൂരിനാമിലെ ഭാരതീയരായിട്ടുള്ള ആൾക്കാർക്ക് മാത്രമല്ല, സൂരിനാമിലുള്ള ജനങ്ങൾക്ക് അടക്കം പൊതുവെ ഹിന്ദി സിനിമയോടും ഹിന്ദി പാട്ടിനോടൊക്കെ വല്ലാത്തൊരു ഇഷ്ടം തന്നെ കാണുന്നുണ്ട്. एक दीप प्रज्वलित होते ही लगा कि एक साथ न जाने कितने जगमगाते दीपक जल उड़े हैं. सूरीनामी भारतवंशियों का उत्साह देखने योग्य था. कहीं ऐसा एहसास हो रहा था जैसे 130 साल से बिछड़े बिंदु आज फिर गले मिल रहे हैं. ये भारत मिलाद बहुत आह्लादित कर रहा था. देखो, एक दीप प्रज्वलित होते ही ഒരു വിളക്ക് കൊളുത്തി അത് ഉജ്ജ്വലമായി തീർന്നിട്ടുണ്ടെങ്കിൽ പോലും സാത്ത് അതിൻ്റെ കൂടെ തന്നെ ന ജാനെ കിത്തനെ ജഗമഗാത്തെ ദീപക് ജൽ ഉടേ ഹെ, ഇന്ന് അതിൻ്റെ കൂടെ എത്ര വിളക്കുകളാണ് തെളിഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഇവിടെ പറഞ്ഞു വന്നത് ഇത്രയേ ഉള്ളൂ. ഭാരതത്തിൽ നിന്ന് പോയിട്ടുള്ള 1-2 വ്യക്തികളായിരിക്കാം ആദ്യം തുടങ്ങിയിട്ടുണ്ടാവുക ഈ ഹിന്ദി ഭാഷ അവിടെ പ്രചരിപ്പിക്കാൻ. അതാണ് ഒരു വിളക്ക് കൊളുത്തി വെച്ചതിൽ നിന്ന് അതിൽ നിന്ന് ഇന്ന് എത്രയോ വിളക്കുകൾ ഒരുമിച്ച് കത്തിജ്വലിച്ച് നിൽക്കുന്നത് പോലെ, തിളങ്ങി നിൽക്കുന്നത് പോലെയാണ് അവിടെ ഈ ഭാഷ, ഹിന്ദി ഭാഷ
നമുക്ക് തോന്നുന്നത്, ആ ഒരു ഫീലാണ് നമുക്ക് കിട്ടുന്നത്. സൂരിനാമി ഭാരതവംശിयों का उत्साह देखने योग्य था. അവിടെ സൂരിനാമിലെ മുഴുവൻ ഭാരതവാസികളുടെ ഉത്സാഹം കാണേണ്ടതായിരുന്നു ഈ ഹിന്ദി സമ്മേളനമൊക്കെ നടക്കുന്ന സമയത്ത്. कहीं ऐसा एहसास हो रहा था जैसे 130 साल के बिछड़े बंधु आज फिर गले मिल रहे हैं. 130 വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് കാണാതെ ആയിട്ടുള്ള, കുറേ കാലങ്ങളായിട്ട് കാണാതെ ആയിട്ടുള്ള ബന്ധുവിനെ വീണ്ടും കണ്ടുമുട്ടിയ ഒരു അവസ്ഥയാണ്, ആ ഒരു ഫീലിംഗ് ആണ് അവിടെ ഹിന്ദി സമ്മേളനത്തിൽ കാണാൻ ഇടയായത്. ഈ ഭാരത് മിലാപ് ബഹുത് ആഹ്ലാദിത് കർ രഹാ താ. അങ്ങനെ ഭാരതീയരായിട്ടുള്ള സൗഹൃദത്തിൻ്റെ ഒരു ആഹ്ലാദം അവിടെ കാണുന്നുണ്ടായിരുന്നു. ഭാരത് മിലാപ് എന്ന് പറയുന്നത് ഒരു ആലങ്കാരിക പദമാണ്. भारत मिलाप एक आलंकारिक प्रयोग है. आत्मीयता से जब एक भाई दूसरे भाई से मिलता है तब उसे सूचित करने के लिए भारत मिलाप का प्रयोग होता है. हिमांशु जोशी. पाठ भाग केवल इतना है, ठीक है. इसमें से संबंधित अनुवर्ती कार्य हमें करना है, तो वो सब एक नज़र हम डालेंगे. देखो, पहला सफरनामा में कई विशेषण शब्द का प्रयोग हुआ है, जैसे भीषण, गर्मी, इस प्रकार के शब्द पाठ भाग से ढूंढकर गंबा भरें. तब तो किताब में लिखना है, फिर वो फोटो लेके मुझे आप तो भेज देना है. इसमें उदाहरण दिया है भीषण, गर्मी, गिने, वन, जैसे जैसे बाकी सब लिखना है. लेखक विश्व हिंदी सम्मेलन में भाग लेने के लिए पाराभारियों पहुंचे. सम्मेलन के उद्घाटन समारोह के बाद लेखक की बातचीत किसी भागीदारी के साथ होती हैं, वो बातचीत लिखें. वो हिंदी सम्मेलन में भाग लिए एक भारतवासी माने लेखक और किसी व्यक्ति से वहाँ पे बातचीत किया है, वो बातचीत क्या क्या होगा वो आप तो लिखना है. विश्व भाषा के रूप में हिंदी का प्रचार प्रसार विषय पर भाषण तैयार करें. तो एक भाषण आप तो इसके आधार पर लिखना है. उसका छोटी नमूना मैं अभी देता हूँ आपको. तो आप तो इसमें से व्याख्या करके 5-6 अनुच्छेद में लिखना है. देखो, वो भाषण में भूमिका बिंदुओं के विकसित करना, अपना मत प्रकट करना है, मत का समर्थन भी करना है, और भाषण शैली में वो लिखना है, और अंतिम उपसंहार भी होना चाहिए. तो अभी तक विश्व हिंदी सम्मेलन किन किन देशों में किन किन सालों में हुआ है वो एक नमूना हमारा किताब में दिया है. अब ये ध्यान से देखो, देखकर अब तो समझना भी है. ये अब तो पढ़ना है. तो पाठ के अलावा कुछ प्रश्न भी मैं देता हूँ, उसका उत्तर भी आप तो लिखना है. देखो, हनुमान चालीसा किसकी रचना है? रामचरितमानस की विशेषता क्या है? लेखक क्यों सूरीनाम पहुंचे? किनके आगमन की स्मृति में सूरीनाम में हिंदी महापर्व का आयोजन हो रहे हैं? सूरीनाम में भारतीय मूल के कितने प्रतिशत लोग हैं? भारत मिलाप प्रयोग का तात्पर्य क्या है? यात्रियों का कौतूहल बढ़ता चला जा रहा था, क्यों? उन्होंने तूफान के बीच दिए की तरह जलाए रखा. इससे लेखक का क्या तात्पर्य है? पाराभारिबों शहर सूरीनामी नहीं, एक भारतीय शहर जैसा लग रहा है, क्यों? ये प्रश्न में सबसे पहले चर्चा किया था, तो एक बार भी मैं कहा है. तो आपकी जानकारी के लिए मैं एक छोटी अनुच्छेद भी बता देता हूँ. ये सब तो ध्यान से समझना है, केवल आपको समझने के लिए. जनसंख्या की गणना में भारत का स्थान विश्व में दूसरा है. इस विशाल देश में बोली जाने वाली विभिन्न भाषाओं में सबसे विशाल एवं सबसे मुख्य भाषा है हिंदी. उत्तर भारत की करीब सभी जगहों पर हिंदी बोली जाती है, और दक्षिण की प्रायः समस्त प्रांतों पर हिंदी समझी जाती है. आज ये भाषा भारत की भौगोलिक सीमाओं को लांघकर विश्व के सभी भूगोल की ओर फैलती जा रही है. इसका सबूत है कि विश्व के करीब 60% देशों में हिंदी का बोलाबाला है. जहाँ जहाँ भारतवासी रहते हैं वहाँ हिंदी अपनी उपस्थिति जताती जा रही है. विश्व के 150 से ज़्यादा तथा विश्वविद्यालयों में हिंदी पाठ्यक्रम का विषय बन चुका है. इस वैश्वीकृत जगत में विश्व को संबोधित करने को हिंदी तैयार हो रही है. ये तो आप अपने भाषण में भी जोड़ना है. वो भाषण में भी आप ये सब लिखकर वो प्रस्तुत करना है, ठीक है. हिमांशु जोशी. तो अभी लेखक के बारे में देखो एक नज़र. हिमांशु जोशी हिंदी के बहुमुखी प्रतिभावान रचनाकार हैं. हिंदी की लगभग सभी विधाओं में उन्होंने अपनी लेखनी चलाई. उत्तराखंड में 1935 में उनका जन्म हुआ. पुस्तकത്തിൽ को ആണ് ഉപയോഗിച്ചിട്ടുള്ളത്, लेकिन 1945 में पढ़ना है, वही ठीक होता है. पत्रकारिता,
तथा आकाशवाणी के क्षेत्र में उन्होंने कार्य किया। यात्राएं नॉर्वे सूरज चमके आधी रात आदि उनके श्रेष्ठ यात्रा वृत्तांत हैं। तो पाठभाग केवल इतना है, छोटी पाठभाग है, लेकिन बहुत ज़्यादा भाषा से संबंधित हम लोग पढ़ना है। सब बहुत ध्यान से ये सब पढ़ना है। जब तो आप वीडियो देखते हैं उसी समय किताब आपके पास रखना है और नोटबुक रखकर आप उसमें मूल्य सब जो मूल्य मिलता है वो सब लिखना है। फिर वो समझकर मैं जो गृह कार्य दिया है वो सब आप तो लिखना है। ठीक है, तो सब जल्दी से जल्दी ये सब तो मुझे भेज दूंगा, इससे भरोसा करके आज का कक्षा तो खत्म कर रहा हूँ। तो अच्छा, धन्यवाद।